नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत 18 ऑगस्ट ज्यांची जन्मतारीख आहे, त्यांचं संपूर्ण व्यक्तिमत्व नेमकं कशा प्रकारचं असतं. याचप्रमाणे येणारं संपूर्ण वर्ष हे तुमच्या करता कशा प्रकारचं असेल, या संदर्भातली चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. सुरुवातीला ज्यांची जन्मतारीख 18 ऑगस्टची आहे, त्या सर्वांना वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा. येणारं संपूर्ण वर्ष तुमच्या इच्छा, आकांक्षा पूर्तीचं ठरो, हीच आमच्याकडून सदिच्छा. व्यक्तिमत्वाबद्दल सांगायचं झालं तर ज्यांचा जन्म 18 ऑगस्टचा आहे, हे या ज्या व्यक्ती असतात, यांच्यामध्ये ऊर्जेचा स्तर हा जबरदस्त दिसून येतो आणि त्यामुळेच आत्मविश्वास हा सुद्धा चांगला दिसून येतो. या व्यक्ती नेहमी ॲक्टिव्ह असतात. कोणतंही काम समोर आलं, की त्याच्या फडशा पाडायचा हा भाग यांच्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे दिसून येतो. जबरदस्त ऊर्जा, कार्यशक्ती आणि मेहनत करण्याची तयारी यामुळे या व्यक्ती जीवनामध्ये दूरवरचा पल्ला गाठू शकतात. यांच्या जीवनामध्ये ऊर्जा ही जबरदस्त दिसून येते आणि ती प्रत्येक क्षेत्रात दिसून येते. राहणीमान अतिशय सुव्यवस्थित, नीटनेटकं आणि टापटीप असतात. इतरांपेक्षा आपण काहीतरी वेगळं असावं, जीवनात सर्वोत्तम आहे तेच घ्यावं आणि सर्वोत्तम आहे तेच करावं. इतरांकडून काही शिकावं, इतरांना काहीतरी शिकवावं, हा भाग यांच्यामध्ये खूप जास्त प्रमाणात दिसून येतो. उत्साहाची घाई हा भाग यांच्यामध्ये खास करून दिसून येतो. राहणीमान नीटनेटकं असतं. कपड्याच्या संदर्भात सुद्धा ब्रँडेड कपडे हे घालतील. ऊंचे लोक ऊंची पसंत आपण ज्याला म्हणतो, ही म्हण ह्यांना अगदी चपखलपणे लागू होते. कपडे घालायचे ते असे अतिशय सुंदर, चार चौघांपेक्षा चांगले, आधुनिक जी फॅशन असते त्याबद्दलचं आकर्षण यांना खूप जास्त असतं. अधिभौतिक सुखाप्रती आकर्षण सुद्धा खूप चांगलं असतं. आहे त्या परिस्थितीपेक्षा खूप वेगळं काहीतरी करावं, जगापेक्षा काहीतरी वेगळं करावं, खूप मोठी उडी घ्यावी, असं यांचं स्वप्न असतं. यांची स्वप्न जरी तुम्ही बघितलीत, तरी लार्जर दॅन लाईफ असतात. म्हणजे यांच्या व्यक्तिमत्वाकडे बघून तुम्हाला अजिबात वाटणार नाहीत, की यांची स्वप्न किती मोठी आहेत. परंतु ही स्वप्न पूर्ण करण्याकरता लागणारी सर्व ऊर्जा यांच्याकडे दिसून येते. या यामुळेच या ज्या व्यक्तीच्या जीवनामध्ये खूप पुढे जाऊ शकतात. नेहमी नवीन काही शिकण्याची जी पात्रता आहे, ही यांच्यामध्ये खूप चांगली दिसून येते. याचप्रमाणे यांच्यामध्ये लीडरशिप क्वालिटी सुद्धा खूप चांगली दिसून येते. एखादी गोष्ट दुसऱ्याला होत नसेल, तर ती स्वतः करून दाखवणं, लीड बाय एक्झाम्पल हा भाग यांच्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे दिसून येतो. यांची वाणी ही अगदी बिनधास्त आणि बेछूट असते. कुणालाही घाबरत नाही. जे यांच्या हृदयात असतं तेच त्यांच्या ओठांवर दिसून येतं. उगाचच आपलं काम करून घेण्यासाठी किंवा दुसऱ्याला चुचकारण्यासाठी साखर पेरणी करणं, हा भाग यांच्या वाणीमध्ये किंवा एकंदरीतच व्यक्तिमत्वामध्ये दिसून येत नाही. जे काही असेल ते समोरासमोर नेमकं. बोलणं सुद्धा नेमकं असं विषयाला धरून असतं. उघड्या ठेवलेल्या नळाप्रमाणे वाहत करीत बसणार नाही. म्हणजे जास्त काही बोलणार नाही, हा भाग स्त्री वर्गामध्ये सुद्धा दिसून येतो. जे काय बोलायचं असेल त्याचे मुद्देसूद, नेमकं आणि विषयाला धरून. त्यामुळे या व्यक्ती विश्वासार्ह असतात. यांच्यावर तुम्ही विश्वास ठेवू शकता. अधिभौतिक प्रती आनंद असतो किंवा अट्रॅक्शन असतं. खर्चिक असतात. जी गोष्ट त्यांना पाहिजे ती पाहिजेच. म्हणजे एखादी वस्तू जर का त्यांना पाहिजे असेल, तर त्या वस्तूचा वापर किंवा त्याचा नेमका उपयोग जीवनासाठी आहे, की तेवढ्या वेळापुरते आहे, याचा विचार करणार नाहीत. एखादी वस्तू किंवा व्यक्ती जरी आवडली, तरी ती त्यांना हवीच असते. ही गोष्ट याच्यामध्ये खूप जास्त प्रमाणात दिसून येते. मुळातच कुठलेही कार्य करण्याची उत्सुकता ही जबरदस्त दिसून येते. उत्साहाची घाई आणि पेशन्स थोडा कमी असतो. त्यामुळे बऱ्याच वेळेस यांना कामानंतर विचार हा भाग थोडासा दिसून येतो. याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं आहे. कुठलंही काम करायच्या आधी थोडासा वेळ विचारांसाठी दिला, तर यांची बरीचशी कामं ही अगदी सहजपणे आणि व्यवस्थितपणे पूर्ण होऊ शकतील. बऱ्याचदा यांचे अंदाज चुकतात. त्यामुळे बरीचशी शक्ती खर्च करून लागलेली कामं चुकण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात असते. तर थोडे विचारांची सखोलता येणं गरजेचं आहे. मात्र काम करण्याची तडफ ही यांच्यामध्ये खूप चांगली दिसून येते. गोल ओरिएंटेशन खूप चांगलं असतं. हार्ड वर्किंग चांगलं असतं. महत्वाकांक्षा ही जबरदस्त दिसून येते. एकंदरीतच ह्या ज्या व्यक्ती आहेत, हे आधी काम मग विचार हा यांचा थोडासा खाक्या दिसून येतो. बिनधास्त असतात. कुणालाही आणि कशालाही या व्यक्ती कधीच घाबरत नाही. यामुळे एक बिनधास्त असं व्यक्तिमत्व, रांगडं असं व्यक्तिमत्व हे या तारखेच्या ज्यांचा जन्म असतो त्यांच्यामध्ये दिसून येतो. साधारणतः ह्या व्यक्ती स्वतःचा उद्योग व्यवसाय करण्यामध्ये जास्त महत्त्व देतात.
कुणाच्या अखत्यारीखाली काम करणं, कुणाच्या अंडर काम करणं यांना आवडत नाही. त्यामुळे नोकरीमध्ये या व्यक्ती टिकणं थोडंसं कठीण असतं. नोकरीमध्ये जरी असतील, तरी यांना स्वतःचं असं स्वातंत्र्य द्यावं लागतं आणि त्यानंतर दिलेलं काम मात्र ते इमानत पूर्ण करतील. हा भाग यांच्यामध्ये खूपच चांगल्या प्रकारे दिसून येतो. अपमान अजिबात सहन होत नाही. कुणी शब्दाने जरी काही वेगळं वाईट बोललं, तरी ते त्यांना सहन होत नाही. मग काहीही तमा न ठेवता ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी समोरच्याला परत करून दाखवतील. मग ते कोणाचीही भीड ठेवत नाही. हा भाग यांच्यामध्ये जास्त प्रमाणात दिसून येतो. आरोग्याच्या संदर्भात काळजी घेणं थोडं गरजेचं राहील. या व्यक्ती बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह असतात. त्यामुळे लागणं, कापणं, खरचटणं, फ्रॅक्चर होणं अशा प्रकारे शारीरिकतेच्या संदर्भातली दुखापती यांना वरचेवर होतच असतात. याचप्रमाणे या व्यक्तींच्या बाबतीमध्ये पित्त प्रकृतीचा यांना त्रास होतो. यांची प्रकृतीच मुळात पित्त प्रकृती किंवा उष्ण प्रकृती असते. मग त्यामुळे त्या संदर्भातल्या ज्या व्याधी आहेत, अपचनाचे त्रास, पोटाचे त्रास, पाठीचे त्रास, याचप्रमाणे त्वचेच्या संदर्भातले त्रास, डोळ्यांच्या संदर्भातले त्रास हे यांच्यामध्ये जास्त प्रमाणात दिसून येतात. या व्यक्ती समाजामध्ये फेमस असतात, म्हणजे प्रसिद्ध असतात. दुसऱ्याला मदत करण्यामध्ये पुढे असतात. सामाजिक कामं करण्यामध्ये सुद्धा पुढे असतात. परंतु थोड्याशा मानाच्या भुकेलेल्या असतात. दुसरी महत्त्वाची गोष्ट नातेसंबंधामध्ये या व्यक्ती थोड्याशा तिखट असतात. मगाशी सांगितल्याप्रमाणे कोणाची भीड ठेवत नाही, पटकन बोलणं, वरमावर बोट ठेवून बोलणं, यामुळे नातेसंबंधामध्ये या व्यक्ती फारशा काही टिकणं थोडंसं कठीण होऊन बसतं. परंतु यांचा मूळचा स्वभाव जर का तुम्हाला नीट व्यवस्थितपणे समजून घेतलात, तर मात्र यांच्याशी मैत्री करणं किंवा रिलेशनशिप करणं हे तसं सोपं जाईल. येणारं संपूर्ण वर्ष हे तुमच्यासाठी शुभफलदायी राहील. खास करून जे तुमचं कार्यक्षेत्र असेल, त्या संदर्भातल्या महत्त्वपूर्ण घटना घडामोडी घडू शकतील. तुम्हाला कार्यक्षेत्राच्या संदर्भातल्या नवनवीन संधी मिळू शकतील. त्यामुळे त्यामध्ये तुम्ही तुमची मर्दुमकी सुद्धा गाजवाल. याचप्रमाणे तुम्हाला ज्या ठिकाणी तुम्ही काम करता, नोकरी करता किंवा व्यवसाय करता, त्या ठिकाणचे सहकर्मी किंवा वरिष्ठ यांच्याबरोबर वादविवादाचे प्रसंग येण्याची शक्यता राहील. त्या संदर्भात काळजी घेणं महत्त्वपूर्ण राहील. ज्या महिला या तारखेला जन्मलेल्या असतील, त्यांनी स्वतःच्या शरीर स्वास्थ्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. खास करून ज्यावेळेस ते कन्सीव्ह करतील, त्यावेळेस थोडंसं काळजी घेणं महत्त्वपूर्ण राहील. तर मित्रांनो, हे होतं 17 ऑगस्ट ज्यांची जन्मतारीख आहे, त्यांचं संपूर्ण व्यक्तिमत्व आणि येणारं वर्ष नेमकं कशा प्रकारचं असेल या संदर्भातली चर्चा. धन्यवाद.